सोऽयं मुक्तिकरो सदा विजयते श्रीरामदासो गुरु। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा। श्री समर्थ यांच्या चरणी त्याचप्रमाणे महेश्वर स्वरूप आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग नमन करून या ठिकाणी आज निरूपणासाठी दिलेला जन्म दुःख निरूपण समासावर थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न समर्थांच्या कृपेने या ठिकाणी करतोय। परमार्थ मानवी जीवनाचं सार्थक करण्यासाठी सगळ्यात मोठी सांधण्याचा एक मोठा उपाय म्हणजे परमार्थ। परमार्थ साधणे म्हणजे आत्मज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचं ध्येय आणि ते साधण्यासाठी नरदेहाशिवाय दुसरं काहीही उपयुक्त नाही हे समर्थांनी पहिल्याच समासामध्ये सांगितलं, पहिल्याच दशकामध्ये सांगितलं। पहिला दशक हा स्तवनांचा जरी असला तरी शेवटी त्यांनी नरदेहाची प्रशस्ती वर्णन करून या ठिकाणी नरदेह या जीवाचं कल्याण करून घेण्यासाठी कसा आवश्यक आहे हे सांगितलं। मग मानवी जीवनामध्ये स्वहित साधण्याची संधी ही परमार्थ साधना आणि आत्मज्ञान यातूनच ही प्राप्त होत असते आणि ते साधण्यासाठी नरदेहच उपयुक्त आहे हे जेव्हा पहिल्या दशकामध्ये सांगितलं त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला आपण एखादा आपल्या छोटासा मुलगा असेल त्याला सांगतो, अरे तुला शिक्षण घेत असताना तुझं ध्येय काहीतरी फिक्स पाहिजे, तू अगोदर तुझा गोल सेट कर, तुला आयुष्यामध्ये काय व्हायचं हे ठरव आणि त्या दृष्टिकोनातून नंतर तू वाटचाल करायला लाग। असं त्या मुलाला सांगितल्यानंतर तो त्याच्या जीवनातला काहीतरी गोल सेट करतो आणि नंतर त्यावर वाटचाल करायला लागतो। अगदी तसंच अगदी प्रॅक्टिकल व्यवहारामध्ये दाखवून देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी। त्यांनी या नरदेहाचं जी उपयुक्तता आहे त्यासाठी हा नरदेह आपल्या मोक्षाची प्राप्ती करून देण्यासाठी किती उपयुक्त आहे आणि त्यासाठी परमार्थ साधना किंवा आत्मज्ञान याशिवाय दुसरा उपाय नाही हे प्राधान्यानं सांगितलं। आणि मग एकदा गोल सेट झाला, ध्येय फिक्स झालं की मग ह्या ध्येयाच्या दृष्टिकोनाकडे लक्ष ठेवून वाटचाल करायची असते। मग त्यामध्ये आपण काय करायचं नाही हे अगोदर पाहायला हवं आणि मग म्हणून त्यांनी दुसऱ्या दशकामध्ये मूर्ख लक्षणं सांगितली। मूर्ख लक्षणं ही कशासाठी सांगितली असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा अज्ञानी मनुष्याच्या वागण्यातून प्रगट होणारे जे वेगवेगळे दोष आहेत त्याच्यामध्ये मूर्ख माणूस कसा आहे, कुविद्येमुळे त्याला काय होतं, रजोगुणामुळे त्याच्यामध्ये काय बदल होतात, तमोगुणामुळे काय बदल होतात आणि पडत मूर्ख मनुष्य कसा असतो, अशा 5 समासांच्या वर्णनातून त्यांनी समर्थांनी अज्ञानी मनुष्याच्या वागण्यातून प्रगट होणारं वर्णन या ठिकाणी सांगितलं। त्याच्यातून त्यांनी या प्रपंच आणि अज्ञानाचं स्वरूप उलगडून दाखवलं आणि मग ही देहबुद्धी माणसाच्या मनावर एकदा बिंबली की ही देहबुद्धी नाहीशी करण्यासाठी काय करायचं हा मोठा प्रश्न समोर निर्माण होतो आणि मग ही देहबुद्धी नाहीशी व्हावी याकरता नीतीने आचरण करायला हवं, वैराग्याचा अभ्यास करायला हवा। यासाठी ते समास त्यांनी या दुसऱ्या दशकामध्ये सांगितलं। आणि मग हे सगळं करण्यासाठी काय करायला पाहिजे बरं, तर माणसाने सद्विद्येचा अभ्यास केला पाहिजे, सत्वगुण माणसाच्या अंगामध्ये भिनला पाहिजे आणि या सत्वगुणाची लक्षणं समजून घेऊन ती आत्मसात केली पाहिजे आणि सगळ्या गोष्टीपासून माणसानं विरक्तता धारण केली पाहिजे। म्हणून सद्विद्या, सत्वगुण आणि विरक्त लक्षणांचा समास पुढे सांगितला। मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याला एकदा थोडीशी समज आली,
समज कशाला, लहानपणीच अगदी आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर मनुष्य त्याच्या आनंदासाठीच प्रयत्न करत असतो. जन्मभर सुखासाठी धडपडतो, पण त्याच्या दुःखात मात्र भरच पडत असते. याचं कारण जर आपण शोधायला गेलं, मूळ कारण शोधायला गेलं, तर मनुष्याच्या समोर असणारं जे ध्येय आहे त्याच्या भोवती तो जीवन केंद्रित करत असतो. आणि हे ध्येय जर का चुकीचं असेल तर त्याला दुःख भोगण्याशिवाय गत्यंतर नसतं. सगळ्यांनी ऐकलेलं सुभाषित असेल, सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. मनुष्य जीवन असं आहे की त्याच्यामध्ये काही काळ सुख असतं, काही काळ दुःख असतं. नित्यपणे सुखाची प्राप्ती किंवा दुःखाची अनुभूती मनुष्य जीवनामध्ये राहत नाही. सुख दुःखाचं रहाट गाडगं हे असंच चालत असतं. आणि म्हणून मनुष्याच्या ठिकाणी या ज्या देहबुद्धीमुळे वासना येतात, त्यामुळं त्याला येणारं सुखही कधी कधी दुःख म्हणूनच वाटतं. आणि हे दुःख भोगण्याशिवाय या मानवी जीवनामध्ये दुसरं गत्यंतर नाही. आणि ही सांगण्याची पद्धत पहा. सुरुवातीला नरदेहाची प्रशस्ती केली, मनुष्य जन्म किती श्रेष्ठही सांगितलं. असं म्हटलं जातं की जेव्हा मागच्या जन्मांमध्ये पाप आणि पुण्य यांचं समान अशा प्रकारचं माप होतं, त्यानंतर या नरदेहाची प्राप्ती होते. हा नरदेह अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचा सांगितलाय. आणि या नरदेहामध्ये येऊनही जर आपण अगदी कोत्या बुद्धीनं, देहबुद्धीचा वापर करून अगदी या दुःखालाच कारण करून घेत असू तर आपल्या या नरदेहाचा उपयोग नाही. यासाठी समर्थांनी 3ऱ्या दशकामध्ये स्वगुण परीक्षा करायला सांगितली. स्वगुण परीक्षेचा एक सेपरेट दशक सांगितलं. मग जसं आपण पाहिलं की या मनुष्य जीवनाचं मुख्य ध्येय काय, तर आत्मज्ञान प्राप्ती हे या मनुष्य जन्माचं मुख्य ध्येय आहे. मग हे प्राप्त करून घ्यायचं असेल तर मनुष्याच्या ठिकाणी असलेला सत्वगुण वाढला पाहिजे, त्याच्याकडून वैराग्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि मग हे अभ्यास समजावा यासाठी हे जन्म म्हणजे काय भानगड आहे, जन्माचं चक्र हे कशा प्रकारचं आहे, ह्याचं वर्णन समर्थांनी जन्म दुःख निरूपण नामक समासामध्ये केलेलं आहे. जीव स्वतःच्या स्वरूपाला विसरतो, भगवंतापासून तो वेगळा होतो. भगवंतापासून वेगळा झाला, स्वतःच्या स्वरूपाला विसरला, तर अगोदर भगवंतामध्ये जेव्हा असतो तेव्हा हा पूर्ण असणारा जीव अपूर्ण होतो. आणि मग त्याच्यामध्ये वासना निर्माण होतात. या जीवामध्ये एकदा वासना निर्माण झाल्या की मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, संतांनी सांगूनच ठेवले. वासना निर्माण झाली की त्याच्यामुळे जन्म वारंवार वारंवार जन्म घ्यावे लागतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे अपरंपारे वारंवारे पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे चक्र असं चालत राहत. आत्मज्ञानाचं ध्येय समोर ठेवून जर माणूस चालला, वैराग्य त्याने आत्मसात केलं, तर कदाचित त्याला प्रथमदर्शनी थोडस दुःखाला तोंड द्यावं लागलं तरी अंतिमतः त्याची वृत्ती आनंदामध्येच होते. पण जीव मात्र स्वस्वरूपाला विसरतो, भगवंतापासून वेगळा होतो. स्वतः पूर्ण असलेला भगवंतामध्ये असलेला तो अपूर्ण होतो. वासना त्याच्यामध्ये शिरतात, त्याच्यामध्ये देहबुद्धीचा उदय होतो. आणि मग या जीवाला जन्माला घातलं जातं. मग देहबुद्धीतून येणारा जन्म अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दुःखाचं भांडार आहे. माणसाच्या मध्ये एकदा देहबुद्धी शिरली की त्याच्यातून येणारा हा जन्म अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दुःखांचं भांडार आहे. आणि म्हणूनच या जन्म दुःख निरूपण नावाच्या 3ऱ्या दशकातल्या पहिल्या समासात पहिल्या 10 ओव्या ज्या आहेत त्या जन्म या घटनेची मीमांसा करणाऱ्या आहेत. जन्म काय काय म्हणून सांगितलं तर या समासाची सुरुवात करतानाच समर्थ म्हणतात, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा
सागर, जन्म भयाचा डोंगर चढे ना ऐसा. हा जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर आहे, शोकाचा सागर आहे, भयाचा डोंगर आहे. आणि मग हा जन्मालाच येऊ नये यासाठी, जन्म माणसाला प्राप्तच होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी काय केलं पाहिजे? तर या सगळ्या जन्माच्या घटनेची मीमांसा केली पाहिजे. जन्म काय आहे हे एकदा माणसाला समजलं की या जन्माचं प्रकरण फार गंभीर आहे याची आपल्याला खात्री पटते. आणि मग याची खात्री पटली की पुढच्या काही ओव्यांमध्ये, पुढच्या शेवटच्या 18 ओव्यांमध्ये, या 11 ते 28व्या ओव्यामध्ये शरीराच्या जन्माची क्रिया समर्थांनी सांगितली. त्याच्यामध्ये शरीराच्या ओंगळपणाचं वर्णन आपण आता ऐकलं. शरीर किती ओंगळ आहे, याच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये कशा प्रकारचा मल आहे, या सगळ्या शरीरांमध्ये बाहेरून दिसणाऱ्या त्वचेने वेष्टिलेल्या शरीरामध्ये किती ओंगळपणा आहे याचं वर्णन या 11 ते 28 ओव्यांमध्ये. मग या सगळ्या ओव्या जर आपण पाहिल्या, या जन्म घटनेची मीमांसा पाहिली, तर जन्माला येणं हे या इह संसारामध्ये अडकून पडण्यासारखं आहे. मग याच्यातून सुटका व्हायची असेल तर काय केलं पाहिजे? तर समर्थांनी त्याचा उपाय सांगितला. या देहबुद्धीपासून मनुष्यानं दूर गेलं पाहिजे. मग अशी काही उदाहरणं आपल्याला इतर याच्यामध्ये सापडतात का? तर श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये तो जो ब्राह्मण आहे त्याचा मुलगा गोकर्ण, या गोकर्णाने आपल्या पित्याला उपदेश केलेला आहे. या गोकर्णाचा बंधू असणाऱ्या त्या ज्याला याची प्रेताची योनी प्राप्त झाली अशा त्यांच्या बंधूनं सगळं त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं सगळं त्याच्याकडून विस्कावून घेतलेलं आहे. त्याच्या आईला, त्याच्या वडिलांना, सगळ्यांना त्यांनी त्रास देऊन सोडलेलं आहे. त्यांची सगळी संपत्ती ताब्यात घेतली. ते घरात असताना सगळे भांडे कुंडे विकून टाकले. आणि मग हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण जो त्याच्या वयाच्या उत्तरार्धामध्ये पिता झालेला असतो, त्याला अत्यंत दुःख होतं. आणि मग अशा दुःखी झालेल्या त्या आपल्या पित्याला उपदेश करताना हे गोकर्ण म्हणतात की असार खलु संसारो दुःख रूपी विमोहकाः सुतक कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते निशम. गोकर्ण म्हणतात हा संसार अत्यंत असार, दुःख स्वरूप आणि मोहात पाडणार आहे. कोणाचा पुत्र, कोणाचं धन, आसक्ती असणारा मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत असतो. त्याला पुत्र, दारा, धन काही नाही. त्याच्या मनामध्ये एकदा आसक्ती निर्माण झाली की तो त्याच्या मागे धावायला लागतो. एखाद्या मनुष्याच्या गरजा जर आपण पाहिल्या तर त्याला काय गरजा येतो? अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्याच्या प्राथमिक गरजा. त्याला 2 वेळचं भरपूर खायला मिळालं, त्याला राहण्यासाठी एखादी जागा मिळाली आणि तो शांतपणाने अंगावर लज्जा रक्षणा एवढी वस्त्र घेऊन राहायला लागला तर त्याला या जगामध्ये दुसरं काही करण्यासारखं नसतं. पण एकदा का माणसाला हे सगळं प्राप्त झालं की मग त्याच्या मागे आशा सारखी पुढे 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 जात राहते. इच्छती शती सहस्रम सहस्रम लक्षम मिहते लक्षाधिपस्तथा राज्यम राज्यस्तः स्वर्ग मिहते. ज्याच्याकडे 100 रुपये, त्याला वाटतं मला 1000 रुपये कधी मिळतील. 1000 असणाऱ्या माणसाला मी लक्षाधीश कधी होईल असं वाटायला लागतं. लक्षाधीश असणारा माणूस कोट्याधीश बनण्याची इच्छा करतो. आणि कोट्याधीश झाल्यावरही तो काही शांत बसतो का? त्याला राज्य घ्यायचं असतं. त्याला हे संपूर्ण जग आपल्या आधिपत्याखाली आणायचं असतं. आणि राज्य मिळाल्यानंतर तरी त्या माणसाची कामना शांत व्हावी. पण नाही, त्याच्यानंतर त्याला इंद्रपद हवं असतं. इंद्रपदानंतर ब्रह्मापद पाहिजे असतं. ब्रह्मपदानंतर शिवपद पाहिजे असतं. शिवपदानंतर विष्णुपद पाहिजे असतं. अशी मनुष्याची तृष्णा वधिंको गतः. कुठपर्यंत त्याची मजल, कधीच त्याची मजल संपत नाही. त्याच्या वासना एकामागे एक असं वासनांचं दुष्ट चक्र चालत राहतं. आणि या वासनांमुळं त्याला कायम तो दुःखामध्ये राहतो. म्हणून समर्थ म्हणतात जन्म दुःखाचा अंकुर आहे.
एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये निर्माण होते, आणि दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी इच्छा मनामध्ये निर्माण होते. असा इच्छांचा एकामागून एक असं ते दुष्ट चक्र चालू राहतं आणि अखंडपणे तो या वासनांच्या जाळामध्ये अडकतो. गोकर्ण आपल्या पित्याला पुढे परत उपदेश करतात की देहेस्ति मास रुधिरे अभिमतीं त्यजत्वम जाया सुता दिशु सदा ममतां विमुंच पश्चान्नीशम जगदिदम क्षणभंग निष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठा. एक आत्मज्ञान झालेला गोकर्णासारखा पुत्र आपला पिता असणाऱ्या वेदशास्त्र संपन्न आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला उपदेश करतोय. पिताजी, हे शरीर म्हणजे हाडं, मांस आणि रक्ताचं कोठार आहे. हे शरीर मी म्हणणं सोडून द्या. स्त्री पुत्रांना सुद्धा आपलं मानू नका, त्यांना सुद्धा आपलं म्हणू नका. कुणीच नाहीयेत ते आपले. हा संसार क्षणभंगूर आहे असं नेहमी मानून, वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा, असं गोकर्णाने उपदेश केला. गोकर्णाचा हा उपदेश आत्मदेवांना पटला. आत्मदेव त्यानंतर घरात चालू असलेल्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून वनामध्ये निघून गेलेत. त्यांनी नित्य भगवंताची पूजा करून त्या भगवंताच्या पूजेमध्ये एवढे मग्न झाले की जे आपण करतो ते सगळं भगवंताला केलं पाहिजे असं समजून भगवंताच्या वर सगळे उपचार करत करत दशमस्कंधाचं वाचन करून त्यांनी भगवान विष्णूंच्या धामाला ते प्राप्त झाले. जेव्हा हा दुःखाचा अंकुर असलेला, शोकाचा सागर असणारा, भयाचा डोंगर असणारा हा जन्म प्रत्यक्षात कसा आहे याची जाणीव मानवी मनाला होते, तेव्हा मनुष्य निश्चितपणाने परमगतीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. जन्म भयाचा डोंगर आहे असं का म्हटलं असावं बरं? या जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला प्रत्येक ठिकाणी भय आहे. भर्तृहरींचं एक सुंदर वचन आहे की भोगे रोग भयम. भोग करीत असणाऱ्या माणसाला, या जगामध्ये जन्माला आलेला मनुष्य हळूहळू बालपणातून तरुण व्हायला लागतो, तरुणाईतून तो प्रौढत्वाकडे झुकतो, आणि हे सगळं करत असताना जे येणारे विषय आहेत ते तो भोगायला लागतो. मग हे भोग घेत असताना त्याला विविध अशा प्रकारच्या रोगांचं भय असतं. आपण पाहतो व्यवहारामध्ये की अगदी 30-35 वर्षापर्यंत माणूस चांगला असतो. अचानक त्याला एखाद्या दिवशी पोट दुखायला लागतं आणि डॉक्टरांनी अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं म्हणून सांगतात. प्रत्येकाला प्रश्न पडतो की अरे, आपण आतापर्यंत काहीच खाल्लेलं नाही, वेगळं काही केलेलं नाही, आणि अचानक माझ्या शरीरामध्ये अशा प्रकारचा रोग कसा निर्माण झाला? तर जेव्हा मनुष्य भोग घ्यायला लागतो, या पंचेंद्रियांच्या साह्याने भोग घ्यायला लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये रोगाचं भय उत्पन्न होणारच, रोग निर्माण होणारच. आणि म्हणून या प्रत्येकाने जो भोग घेतो त्याच्या ठिकाणी रोगाचं भय आहे. बर, माणसाचं कुल चांगलं असलं, अगदी चांगल्या कुलामध्ये जन्म झाला, तर त्याला काय भय बरं? तर त्या चांगल्या कुलामध्ये जन्म झालेल्या मनुष्याला कुले च्युती भयम. एखादं चांगलं घराणं असलं तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना वाटतं की आपल्या कुलामध्ये जी संतती निर्माण झाली त्या सगळ्यांनी चांगलं व्हावं, चांगल्या पद्धतीनं आचरण करावं, आपल्या कुलाचं नाव उज्ज्वल करावं. त्याला भय कशाचं असतं? तर आपल्या कुलाचं नाव खाली जाऊ नये, आपल्या मुलांकडून, आपल्या संततीकडून ते खाली जाऊ नये म्हणून तो प्रयत्न करत असतो. आणि वित्ते नृपाला भयम. मनुष्य जीवनामध्ये व्यवहार्य मार्गाने चालून धन संपत्ती कमवायला लागला, आणि ही संपत्ती हळूहळू साठवून त्याच्याकडे ही संपत्ती
साठायला लागून त्या संपत्तीचा साठा भरपूर प्रमाणात तयार झाला तर त्याला राजकोषाचं भय असतं. आजच्या काळात आपण म्हणू इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांची त्याच्याकडे नजर असते. पूर्वीच्या काळी राजे लोक अशा श्रीमंतांना निवडायचे आणि त्यांच्याकडनं वसूल करायचे. तसं आजकाल जास्त पैसा झाला की इन्कम टॅक्सचे अधिकारी त्याच्याकडे बरोबर येतात. मग वित्ते नृपाला भयम. भरपूर वित्त असणाऱ्या माणसाला अगोदर वाटतं की आपण भरपूर पैसा मिळावा, पण एकदा तो पैसा मिळवला, त्याच्या बँकेमध्ये 5-10 लाखाच्या एफडी झाल्या, पोस्टामध्ये 9 लाख पॅक झाले जॉईंट अकाउंटला, की मग त्याला कुठं पैसे ठेवावं असं होतं. 1-2 प्लॉटही घेऊन बसतात आणि आता हे पैसे ठेवायचे कुठं असा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण होतो. आणि मग या सगळ्या दुष्टचक्रामध्ये तो पडतो. पूर्वीचे लोक आपण पाहतो की घरामध्ये कुठेतरी खांदायचे आणि तिथे सोनं पुरून ठेवायचे. आज आपण पाहतो या इन्कम टॅक्स मधून वाचण्यासाठी ते उत्पन्नच दाखवलं जात नाही. असे वेगवेगळे मार्ग मनुष्याला अनुसरावे लागतात. कशासाठी? तर त्याच्यामध्ये जास्त वित्त त्याच्याकडे निर्माण झालंय म्हणून. म्हणे वित्ते नृपाला भयम माने दैन्य भयम. एखाद्या मनुष्याला खूप मोठा मान सन्मान असला, तो चांगल्या रीतीने वागणारा मनुष्य असला, समाजामध्ये त्याला भरपूर मान असला, त्याचं आचरण शुद्ध असलं, तो लोकांच्या उपयोगी पडत असला, तर त्याला भय कसलं असतं? एखादा मनुष्य समाजामध्ये असा असतो, 80% माणसं चांगली असतात, 10-5% माणसं अशी असतात की त्यांना दुसऱ्याचा मोठेपणा कधीही सहन होत नसतो. चांगल्या वागणाऱ्या माणसालाही काही शत्रू असे असतात. जसं आपण पाहिलं रामराज्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं राज्य इतकं सुंदर रीतीने चाललेलं होतं, पण तिथं त्या धोब्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. भगवती सीता मातेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. कुणी? तर एका सामान्य परिटाने. आणि मग जेव्हा समाजामध्ये अशाच प्रकारचे उच्च आदर्श वावरत असतात, तेव्हा त्याला कुठेतरी शह देण्याचं काम करण्यासाठी तेवढेच दुष्ट टपून बसलेले असतात. आणि मग ते कोणाला तरी पुढं करून समोरच्या माणसाला मानभंग कर, त्याला कुठंतरी काहीतरी बोल, अशा प्रकारचं दुसऱ्याला प्रोत्साहन देत असतात. म्हणून ज्याच्या ठिकाणी मान असतो त्याच्या ठिकाणी भय असतं. कोणतं? तर माने दैन्य भयम बले रिपू भयम. पर एखादा मनुष्य मग या सगळ्या गोष्टीवर अजून त्यांनी जिम लावली, रोज योगासनं करायला लागला, योगाप्रमाणे तो वागायला लागला, वेगवेगळ्या रीतीने आहार त्यांनी इतकं पथ्य पाळलं की तो एक सुडौल अशा प्रकारचं त्याचं स्वतःचं शरीर बनलं. आणि मग तो बलवान झाला. त्यानं हनुमंताची उपासना केली आणि तो बलवान झाला. तरी त्याला सुख आहे का? तरी त्याला भय आहेच. तर बले रिपू भयम. ज्याच्या ठिकाणी बल आहे त्याला माणसं आपोआप घाबरायला लागतात. रावणाचं आपण उदाहरण पाहतो. लंकेमध्ये राहणाऱ्या रावणाला या जगामध्ये त्या कैलासावर जाऊन भगवान शिवशंकराशी जाऊन युद्ध करण्याची काय गरज होती? वालीच्या राज्यावर किष्किंधेमध्ये येऊन त्याच्याशी युद्ध करण्याची काय जरूर असते? पण एकदा का त्याच्या ठिकाणी शक्ती निर्माण झाली की ही शक्ती मी कुठे वापरू आणि कुठे नाही, अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि मग तो या शक्तीचा उपयोग करायला लागतो. आणि शक्तीचा उपयोग करायला लागला असा वेगळ्या मार्गाने की त्याला शत्रूचं भय त्याला निर्माण होतं. म्हणून बलवान माणसालाही शत्रूचं भय असतं. नंतर रूपे जरा भयम. रूपवान सुंदर माणूस असला तर त्याचं सौंदर्य किती दिवस टिकतं? त्याचं सौंदर्य टिकतं फार तर तो तरुण आहे तोपर्यंत. एकदा का तारुण्य त्याचं सरलं की हळूहळू त्याचे केस पांढरे होऊ लागतात, हळूहळू दात पडू लागतात. केसांनी आपली जागा सोडली, दातांनी आपली जागा सोडली की त्याच्या चेहऱ्यावरचं तेजही हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग या रूपवान माणसाला पण भय आहेच. भय कशाचं? तर म्हातारपणाचं, जरेचं. कृतांतस्य दूती जरा कर्ण मूले समागत्य वक्तीति लोकाः शृण्वं परश्री परद्रव्य वांछान त्यजध्वं भजध्वं रमानाथ पादारविंदम. यमाची दाशी असणारी ती जरा त्या आली, कर्णमुलाच्या ठिकाणी असणारे केस पांढरे केले आणि तिने सूचना दिली की अरे आता तू काही करू नकोस,
फक्त भजध्वम रमानाथ पादार विंदम, त्या भगवंताची उपासना कर, त्याच्या पदकमलांची उपासना कर. आणि म्हणून रूपवान जरी मनुष्य असला तरी त्याला भय असतं जरेच. नंतर शास्त्रे वाद भयम. मग हे सगळं सोडून एखादा मनुष्य असा असतो की वेदशास्त्राचं शिक्षण घेतो, शास्त्रांवर एखाद्या शास्त्रावर प्रभुत्व मिळवतो. मग तो जर त्याच्यामध्ये अहंता नसेल तर या शास्त्रापासून त्याला कुठलंही भय नाही. पण एकदा का माणसाला शास्त्र अवगत व्हायला लागली, एकदा का त्याला आपण चांगलं बोलतो असं वाटायला लागलं, तर माझ्यासारखं बोलणारा कोणी नाही, माझ्यासारखा ज्ञानी माणूस कोणी नाही असं वाटायला लागलं तर मात्र त्याला वादाचं भय असतं. कुणीतरी येऊन त्याच्याशी वाद घालतं आणि त्याला त्या वादामध्ये पराजित करतं. गुणे खल भयम. गुणवान माणसांना तरी भय, गुणवान माणूस एखादा अगदी सगळे चांगले गुण त्याच्याकडे आहेत. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. अतिशय आदर्श अशा प्रकारचा गृहस्थाश्रम नाथांनी चालवला आणि या नाथांशी कोणाचं वैर असण्याचं काहीच कारण नव्हतं. जसं आपण मगाशी म्हटलं की अशा माणसाला शत्रू असतात, तसे त्या कुच्चर ओट्यावर बसणारे, पैठणच्या कुच्चर ओट्यावर बसणारे लोक त्या ठिकाणी शांतीब्रह्मनाथ महाराजांना कसा त्रास होईल बघायचे. एक मनुष्य त्या ठिकाणी येतो, बाहेर गावचा मनुष्य असतो, शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे पाठवतात. त्याला सांगतात की तुला 200 रुपये देतो, पण तू नाथांना राग आणून दाखवायचा. आता काय गरज आहे हो नाथांना राग आला पाहिजे असं दाखवण्याची? चांगले गुण आहेत ना त्यांच्या ठिकाणी, मग शांत बसावं बाकीच्या लोकांनी. नाही तर त्याला राग कसा आणता येईल, त्या शांतीब्रह्मनाथ महाराजांना राग कसा आणता येईल हे त्या लोकांनी पाहिलं. त्या माणसाची, दुष्ट माणसाची योजना केली. जो बाहेरून आलेला असतो तो माणूसही या लोकांच्या ऐकण्यामध्ये येतो. त्याला 200 रुपयाची आवश्यकता असती म्हणून तो जातो. चिखलामध्ये त्याचे सगळे पाय चपला असतात, तशाच चपलांनी तो जाऊन डायरेक्ट नाथांच्या इथं भोजन चालू असतं आणि तो नाथांची पत्नी अशी भोजनासाठी वाकलेली असती समोरच्या ब्राह्मणांना वाढायला आणि त्यांच्या पाठीवर जाऊन तो बसतो. एकतर ब्राह्मण भोजन चालू असतं, त्या ठिकाणी सगळं सोहळ्यामध्ये वाढणं चालू असतं आणि त्यात तो चिखलाचे पाय घेऊन चपलासह येणारा मनुष्य त्या ठिकाणी नाथांच्या त्या गिरिजाबाई देवींच्या पाठीवर बसतो. पण आपलं लेकरू आहे असं समजून ते काही बोलत नाही. त्यांना खाली उतरवतात. अरे माझ्या हरी पंडितासारखा तू, असं त्याला म्हटलं जातं आणि त्याला अतिशय दुःख होतं. या 200 रुपयासाठी आपण एवढ्या मोठ्या महात्म्याला असं केलं असं त्याला मनातून वाटायला लागतं. तो माफी मागतो. त्याला 200 रुपये या लोकांकडून मिळण्याऐवजी नाथ महाराज, अरे तू मला जर सांगितलं असतं तुला 200 लागतायत तर मी 200 काय 400 रुपये तुला दिले असते असं सांगतात. पण शांतीब्रह्म त्यांना म्हटलं जातं याच कारणासाठी की अगदी कसाही प्रसंग असो, 108 वेळा थुंकणारा यवन असो की त्यांच्या पत्नीच्या पाठीवर येऊन बसणारा एखादा अनोळखी अशा प्रकारचा मनुष्य असो, शांतीब्रह्मनाथ महाराज कधीही कुणावर चिडले नाहीत, कारण त्यांच्या ठिकाणी शांती अशा प्रकारचा गुण होता. मग एखाद्या माणसाच्या ठिकाणी जर गुण असले तरी दुष्ट माणसं त्याला शांत बसू देत नाही, त्याची काहीतरी खोडी काढतात. म्हणून गुणी माणसाच्या ठिकाणी भय असतं, ते दुष्ट माणसांचं भय असतं. आणि काये कृतांतात भयम, हे आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या शरीराला भय असतं काळाचं. एका विशिष्ट काळानंतर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचं मरण हे ठरलेलं असतं असं म्हणतात. जन्माला आल्या जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद अपरिहार्येर्थे. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मरणारच आहे आणि याची तू खात्री बाळग. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याला नव्हे तर त्याच्या शरीराला मरणाचं भय असतं. म्हणून इथं या ठिकाणी समर्थांनी म्हटलंय की जन्म भयाचा डोंगर. कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या भयानं मनुष्य ग्रासलेला आहे. जन्माला आलेला मनुष्य शांतपणाने बसू शकत नाही. त्याला दुःख आहे, त्याला शोक आहे, त्याला भय आहे. जन्मकर्माची आटणी, जन्मकर्माची
जन्म कशामुळे येतो याचा जर आपण सिद्धांत पाहायला गेलो तर भारतीय तत्वज्ञानामध्ये जी दर्शनं सांगितले त्या दर्शनांपैकी असणारी आस्तिक दर्शनं जी आहेत त्या सगळ्या आस्तिक दर्शनांचं असंच म्हणणं आहे की पुनर्जन्म आहे आणि या प्रत्येक जन्मात केलेल्या कर्माचा हिशोब ठेवला जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त कर्म किती प्रकारचे असतात याचा उल्लेख करून जाईल. आपल्या सगळ्यांना, आपण ज्येष्ठ आहात, सर्वांना आपल्याला माहिती आहे की क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म असे कर्माचे 3 प्रमुख प्रकार आहेत. क्रियमाण कर्म म्हणजे आत्ता आमच्याकडून केलं जाणारं कर्म, वर्तमान काळामध्ये आम्ही जे करतोय ते कर्म, त्याचं फळ आम्हाला भोगावं लागत नसलं तरी ते संचितामध्ये जमा होतं आणि हे संचितामध्ये जमा झालेलं जे कर्म असतं त्याच्या भोगण्याची वेळ आली की ते प्रारब्ध बनतं आणि प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कित्येक वेळा आपल्याला असं दिसतं की या जन्मामध्ये आपण सगळी चांगली कर्म केलेली असताना काही माणसं अशी बघतो की त्यांची कर्म अतिशय, वागणं शुद्ध आहे, त्यांची कर्म अतिशय चांगल्या प्रकारची आहेत, तरी त्यांना दुःखाला तोंड द्यावं लागतं. याचं कारण जर शोधायला गेलं तर या पुनर्जन्म सिद्धांताशिवाय दुसरा कुठलाही सिद्धांत त्या ठिकाणी लागू होत नाही. एकादशी करणारा, उपवास करणारा माणूस आहे, अतिशय पावित्र्यानं राहणारा मनुष्य आहे, रोज देवाचं दर्शन करणारा मनुष्य आहे, देवाला मानणारा आहे, वेदाला मानणारा आहे, ब्राह्मणाची रोज पूजा करणारा मनुष्य आहे, आई वडिलांना त्यांची जवळ राहून सेवा करणारा मनुष्य आहे. आणि मग असा मनुष्य असताना त्याला जर दुःखाला तोंड द्यावं लागत असेल तर निश्चित त्याचं कारण हे पूर्वजन्मामध्ये त्यांनी केलेल्या कर्मामध्ये कुठंतरी असलं पाहिजे, असं या सिद्धांताद्वारे स्पष्ट होतं. आणि म्हणून हे जे 3 प्रकारची कर्म आहे, क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, ह्या कर्माच्या आटणीमुळं त्या मनुष्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रारब्ध त्याचं आलंय, कुठल्या प्रकारचं प्रारब्ध त्याला आता भोगावं लागणार आहे हे स्पष्ट होतं. असं म्हणतात की भीष्माचार्यांनी त्यांच्या कुठल्या तरी अगोदरच्या जन्मामध्ये एका सरड्याला काटा टोचवलेला असतो आणि तो काटा टोचवल्यानंतर त्यांना मध्ये बरेच जन्म जातात. या कर्मफळ भोगण्याचा काळ आणि ते कर्म होण्याचा काळ हे जेवढं जास्त अंतर वाढेल तेवढी त्याची तीव्रता वाढत जाते. आणि म्हणून भीष्माचार्यांचा हा काळ लांबलेला होता. त्यांनी अगदी छोटसं बालबुद्धीला अनुकूल अशा प्रकारचं वर्तन केलेलं होतं. छोटा असताना त्यांनी सरड्याला त्या काटा टोचवलेला असतो, पण त्यांना त्याचा परिणाम स्वरूप बाणाच्या शय्येवर थोडं थिडकं नव्हे तर जवळजवळ 6 महिने त्या ठिकाणी पडून राहावं लागतं. म्हणून ही कर्माची आटणी अशी आहे की तिथं प्रत्येकाला हिशोब द्यावाच लागतो. तिथे वजावट नाही. मी आज वाईट कर्म केलं, उद्या एखादं चांगलं कर्म करेल, देवाला जाऊन पावशेर पेढ्यांचा नैवेद्य दाखवेल, आज एखाद्या गरीबाची मुंडकी मोडील आणि उद्या जाऊन देवाला पावशेर पेढे वाईल, किंवा एखाद्या ठिकाणी चांगला मोठा सप्ताह चालू आहे तिथे एखादी पंगत घालील, तर ते कर्माची वजावट होत नसते. ते प्रत्येक कर्माचा हिशोब वेगळा असतो. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईचे, मौलींनी फार छान उल्लेख केलाय की मनुष्यानं जे कर्म करावं ते भोगण्यासाठी चांगली कर्म असतील तर त्यांनी स्वर्ग लोकामध्ये जाऊन ती भोगली की त्याला परत यावं लागतं. आपली जी पाप आहेत ते पापाचं भोग घेण्यासाठी नरकामध्ये जावं लागतं. नरकातून ती पापाचं जे सगळं भोगणं आहे ते पूर्ण झालं की पुन्हा त्या ठिकाणी परत यावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी कर्माची वजावट नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण 2 वाईट कर्म केली आणि 2 चांगली कर्म केली की त्या 2 कर्माची वजावट होते, मायनस मायनस प्लस किंवा प्लस प्लस प्लस, असं काही गणिताचं सूत्र त्याच्यामध्ये नसतं. तिथे कर्माची आटणी अशा प्रकारची आहे की प्रत्येक कर्माला भोग हे ठरलेला आहे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणून हे कर्म करताना मनुष्याला अत्यंत सावधान अशा प्रकारचं असलं पाहिजे की आपल्या या कर्मामुळं दुसऱ्या कुणाही आत्मनः प्रतिकूल आणि न परेशान समाचारे. मला एखादं कर्म वाईट वाटतंय, मला एखाद्या कर्मामुळे मला त्रास होणार आहे,
मी माझ्या बाबतीत ती गोष्ट केली तर त्यामुळे जर त्रास होणार आहे असं वाटत असेल तर मी ती दुसऱ्यांच्या बाबतीत न करणं हेच श्रेयस्कर ठरतं. त्याला दुसरा कुठलाही प्रत्यवाय नाही. मग कदाचित आज एखाद्या मनुष्याकडे मोठी जबाबदारी असेल, मोठं पद असेल, शासनामध्ये असेल, एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठं पद असेल, पण तरीही त्याला जेव्हा आपण देवाकडे जातो, जेव्हा असं देवाचं करणाऱ्या सगळ्या साधक लोकांमध्ये बसतो, तिथे कोणत्याही वेगळ्या उपचारांची आवश्यकता स्वतःसाठी ठेवू नये. बरेच वेळा आपण पाहतो की काही श्रीमंत माणसांसाठी वेगळी व्यवस्था केलेली असते. खरं तर ह्या कर्माच्या आठवणीच्या दृष्टीने ते अत्यंत घातक अशा प्रकारचा प्रकार आहे. कितीही मनुष्य अर्थाने श्रीमंत असला, जबाबदारीने मोठा असला, तरी जेव्हा तो एखादी कथा ऐकायला येतो किंवा एखादं देवाच्या बाबतीतलं कर्म करायला जातो, तेव्हा त्यांना आपल्या सगळे प्रिफिक्सेस जे आहेत ते बाहेर काढून ठेवायचे असतात आणि तिथे येताना एका सामान्य माणसाप्रमाणे, सामान्य भक्ताप्रमाणे यायचं असतं आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हायचं असतं. कारण या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला द्यायला लागणार आहे याची जाणीव त्यांनी कुठेतरी ठेवायला हवी. म्हणून या जन्माचं कारण असणारी कर्माची आठवणी ही अतिशय मनुष्याला जन्म देण्यामध्ये महत्वाची आहे. जन्म कुविद्येचं फळ आहे, पातकाची खाण आहे. मनुष्य हे बंधक, मनुष्याचा जन्म हे मनुष्याला बंधनात टाकणार आहे. कारण या मनुष्य जन्मात आलं की त्याला विविध प्रकारच्या वासना त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि एकदा का या वासना निर्माण झाल्या की एका वासनेनंतर दुसरी वासना असं दुष्टचक्र त्याच्या आयुष्यामध्ये चालत राहतं. या वासनांचा विस्तार होत जातो. या वासना मोक्ष मार्गातल्या मोठा अडथळा ठरतात. एक छोटासा दृष्टांत पुन्हा एकदा आपल्या समोर ठेवतो की एक प्राचीन अशा प्रकारचं गाव असतं. जुनी गावं आपल्याला माहिती आहे, सगळ्या बाजूने वेशीच्या भिंती असायच्या. त्या गावातून बाहेर पडायचं असेल तर वेशीच्या द्वाराशिवाय दुसरा पर्याय नसायचा. एक असाच आंधळा मनुष्य त्या ठिकाणी त्या वेशीने बद्ध असलेल्या गावामध्ये येतो. या वेशीने बद्ध असलेल्या गावाची संस्कृती अतिशय सुंदर अशा प्रकारची होते. या ठिकाणी राहणारी सगळी माणसं त्या वेशीच्या आतमध्ये एका कुटुंबाप्रमाणे गुण्या गोविंदाने नांदत असत. तिथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या वेशीच्या आत या संपूर्ण गावाच्या शिवामध्ये राहणारे लोक म्हणजे माझं कुटुंबच आहे असं वाटत. आणि जेव्हा एखादा अनोळखी माणूस त्या गावात येत असे तेव्हा अतिथी देवो भव या न्यायानं त्याचं स्वागत केलं जात असे. हा अंध मनुष्य त्या गावामध्ये आला. त्या गावामध्ये आल्यानंतर वेशीमधून त्याने आत प्रवेश केला. वेशीतून आत प्रवेश केल्यावर त्या गावाची जी शिवेची भिंत असते त्या भिंतीला धरून तो हळूहळू चालायला लागला. आणि गावातल्या काही लोकांनी पाहिलं. अतिथी देवो भव या नावाने त्याला आपल्या घरामध्ये नेलं. तिथं त्याला भरपूर जीव खाऊ घातलं. त्या अंधाला त्या विश्रामासाठी एका मंदिरामध्ये नेऊन सोडलं. तिथे त्याने विश्राम केला आणि त्याला आता पुढच्या प्रवासाला जायचं असतं. म्हणून गावातली 2-3 माणसं येतात. 2-3 माणसं त्या अंधाला धरतात. त्या वेशीची जी भिंत असते त्या भिंतीला नेऊन सोडतात आणि म्हणतात, बाबा तुम्ही आता असं करा, या भिंतीला एक हात नेत हळूहळू घासत न्या. जिथं हा हात लागणार नाही तिथून वेशीचं द्वार आहे असं समजा आणि तिथून तुम्ही बाहेर पडा असं त्या अंधाला सांगितलं जातं. या अंधाला सांगितल्यानंतर तो अंध मनुष्य हळूहळू त्या वेशीच्या बाजूला असणाऱ्या गावकुसाच्या भिंतीला धरून हळूहळू चालायला लागतो. चालायला लागल्यानंतर त्या अंध मनुष्याच्या हाताला खरूज असते. त्याला हळूहळू खाज यायला लागते. तो थोडा वेळ त्या गावकुसाच्या भिंतीला धरायचा, नंतर असं हळू खाजवायचा हात. आणि तशा काळामध्ये त्या वेशीचं द्वार कधी निघून गेलं हे त्याला समजत नव्हतं. त्याची एक चक्कर झाली. संपूर्ण बराच वेळचा चालत होता, अर्धा तास झाला. त्याला वाटलं गावकुसाची भिंत खूप मोठी आहे, गाव मोठं दिसतंय. पण पुन्हा त्याच गोष्टी हाताला लागायला लागल्यावर त्याला जाणीव व्हायला लागली की अरे या गावकुसाच्या भिंतीला वेशीचं द्वारच दिसत नाही. पण त्याला याची जाणीव मात्र होत नव्हती की आपण खाजवतोय त्यावेळी द्वार कुठेतरी निघून जातोय. आणि मनुष्य जीवनामध्ये मनुष्य अशाच प्रकारे वावरत असतो
की त्याला समोर मोक्ष मार्ग दिसत असतो, या इहलोकातून बाहेर जाण्याचा मार्ग त्याला माहित असतो, की या इहलोकातून बाहेर जाण्यासाठी जे द्वार आहे त्याचा मार्ग आत्मज्ञान प्राप्त करून घेणं आहे. पण हे आत्मज्ञान प्राप्त करून घेत असताना त्याला अचानक खरूज येते. कशाची खरूज येते? तर या विषयांची खरूज येते. वेगवेगळे विषय त्याला आपल्याकडे आकर्षित करायला लागतात आणि मग तो त्या ध्यायतो विषयांकुसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. अशा प्रकारच्या दुष्ट चक्रामध्ये तो अडकत जातो आणि अनेक वेळा हे द्वार समोरून जातं. अनेक साधू संत वेळोवेळी जागा करतात, अरे द्वार हे समोर दिसतंय, हा मार्ग आहे त्या द्वारातून बाहेर जाण्याचा. पण तो मार्ग आला की आम्हाला कुठली तरी खाज अशी येते आणि त्या मार्गापासून आम्ही बाहेर जातो. आणि अशा प्रकारचा हा वासना विस्तार आहे, तो मोक्ष मार्गातला मोठा अडथळा आहे, मोठा अडथळा आहे. आणि या 11 ते 28 ओव्यामध्ये सांगितलेल्या शरीर जन्माच्या ज्या क्रिया आहेत, शरीराच्या ओंगळपणाचं वर्णन समर्थांनी अतिशय सुंदर रीतीने केलंय. कुठल्याही प्रकारच्या ओव्या यातल्या वाचनात आल्या एकदा मनुष्याच्या, की मनुष्य म्हणेल अरे किती हा देह म्हणजे किती घाणीचं साम्राज्य आहे. पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी. हे संपूर्ण शरीर कसं आहे? तर रजस्वलेच्या विटाळातून निर्माण झालेलं हे शरीर आहे. अतिशय घाणीच्या साम्राज्यातून शरीराचा जो त्याज्य भाग आहे त्यापासून निर्माण होणारं हे शरीर आहे. इतक्या जर घाणीतनं शरीर निर्माण होत असेल तर या शरीरामध्ये काहीच चांगलं नसलं पाहिजे. आणि हा समासच यासाठी सांगितलाय की हा जन्माचं दुःख हे कशा प्रकारचं असतं याची जाणीव एकदा मनुष्याला झालीये की त्याच्यामध्ये वैराग्याची भावना वाढीस लागावी. म्हणून अतिशय ओंगळवाण वर्णन आपण पाहिलं की अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा पुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. अतिशय दोषकर अतिशय घाण अशा प्रकारचा हा जो विटाळ त्याच्यामधून निर्माण होणारा हा मनुष्य आहे. मग हे सगळं वर्णन मनुष्याला त्याच्या जन्माबद्दल त्याच्या नरदेहाबद्दल घृणा निर्माण करणारा अशा प्रकारचं सगळं शरीराचं वर्णन पुन्हा असं केलंय. या शरीराच्या प्रत्येक स्रोतसामध्ये काय भरलंय, जिथं जिथं मोकळ्या जागा आहेत तिथे तिथे काय भरलेलं आहे. मग नाकातला मल असेल, डोळ्यातला मल असेल, आपल्या मलाच्या मलद्वारातला मल असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या नखाच्या ठिकाणी असणारा मल असेल, याचं सगळं वर्णन त्यांनी करून दाखवलं. हा समाज जर दिवसातून 2दा वाचला ना तर मनुष्याला हे मनुष्याचं शरीर हे अतिशय घाणीतून निर्माण झालेलं याची खात्री पटवून त्याला वैराग्य प्राप्त होत असते. मरणाचे असो द्यावे स्मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे. समर्थ जे सांगतात की विवेक मनुष्यामध्ये पाहिजे. विवेक असल्याशिवाय त्याला कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट वाईट याचा विचारच करता येणार नाही. शरीराच्या ओंगळपणाचं वर्णन करताना समर्थांनी हे कशासाठी केलंय हे प्रत्येक मनुष्याला समजलं पाहिजे. की फक्त तो समास समर्थांनी किती कशा प्रकारे वर्णन केलाय, त्याच्यात कसं कसं वर्णन केलंय असं त्याकडे न पाहता अभ्यासपूर्ण रीतीने त्याकडे पाहिलं पाहिजे. हा समास कशासाठी सांगितला असावा, या समासाच्या अभ्यासानं मनुष्य जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं ध्येय साध्य करून घेता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. यासाठी हा समास आहे. अतिशय दुःखरूप असणाऱ्या या जन्मामध्ये जर या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर या शरीराचा फोलपणा आपल्याला समजला पाहिजे. या शरीराच्या जवळ राहणारे जे सगळे लोक आहेत ज्यांना आपण आपले नातेवाईक म्हणतो, आपले म्हणतो, माझे म्हणतो, त्या सगळ्यांचं आपल्या जवळ राहण्याचा काळ किती ठरलेला आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनश्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. धन मनुष्यानं खूप धन कमवलं असलं आणि त्यांनी समजा आपल्या वारसाचं पण नाव लावलं नाही तर ते धन
घरामध्ये पुरलेलं असेल तर जमिनीत राहील. पूर्वी सगळ्या लोकांना सवय होती की आपलं धन जमिनीमध्ये पुरून ठेवायचं, म्हणून या ठिकाणी धनानी भूमो असं म्हटलं. धनानी भूमो पशवश्च गोष्टी. भरपूर प्रकारचे पशु त्या ठिकाणी पाळले असतील, भरपूर गायी म्हशी, दुधाचा मोठासा हे असेल. आपण स्वतः श्रीमंत असेल म्हणून त्यांनी विचार केला असेल की नाही आता आपल्याला घरचं दूध पाहिजे, म्हणून त्यांनी मोठं गोशाळा काढली असेल किंवा म्हशी भरपूर घेतल्या असतील. तो वेगवेगळ्या पद्धतीने दुधाचं संचयन करून त्या ठिकाणी ते दूध व्यापाराने विकित असेल असं असेल तरी हे पशु कुठपर्यंत टिकणार? पशवश्च गोष्टी. ते गोठ्याच्या बाहेर त्या मनुष्याबरोबर जाऊ शकणार नाही. पशवश्च गोष्टी. भार्या गृहद्वारे. विवाह संस्कारातून आपल्या बरोबर तिचं पत्नी म्हणून नातं निर्माण होतं. ती पत्नी ही मनुष्यानी इहलोकाची यात्रा संपवल्यानंतर आत्म्याला आपल्या एकदा गती प्राप्त झाल्यानंतर आपलं शरीर पार्थिव झाल्यानंतर त्या पत्नीला फक्त घराच्या दारापर्यंत येण्याचाच अधिकार आहे. घराच्या दारापुढे पत्नीने जाऊ नये असं म्हणतात. धनानी भूमो पशवश्च गोष्टी. भार्या गृहद्वारे जनश्मशाने. आणि इतर सगळे लोक असतात, खांदा देणारे असतील, आपल्या अंत्ययात्रेमध्ये सामील होणारे असतील, ते स्मशानापर्यंत फार तर फार येऊ शकतात, पण जीवाला मात्र आपल्या कर्माला बरोबर घेऊन कर्मानुगो गच्छति जीव एकहा. हा जीव जेव्हा परलोकाकडे जातो, गरुड पुराणामध्ये फार अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे. या जीवाचा सगळा प्रवास, 1 वर्षातला प्रवास सांगितलाय. त्या जीवाला हा प्रवास करताना किती दुःख होतात. म्हणजे जन्माला येतानाचं दुःख वेगळं आणि मृत्यूनंतर हा पुन्हा प्रवास करण्याचं दुःख वेगळं. अशा 2 वेळा मनुष्याला ते या मनुष्याच्या आत्म्याला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. त्याला या जीवाला अशा प्रकारची दुःख भोगावी लागतात. आणि हेच मनुष्याला प्रकर्षानं दाखवून देण्यासाठी समर्थांनी या समासाची योजना केली, ज्या समासाचं नाव जन्म दुःख निरूपण समास असा आहे. स्वतःच्या गुणांची परीक्षा करत असताना या आत्ममार्गामध्ये जाण्यासाठी, परमार्थ मार्गामध्ये जाण्यासाठी आपल्यामध्ये कोणते गुण आहेत याचं आत्मचिंतन करता करता त्या मनुष्याला विरक्ती प्राप्त व्हावी, अनायासे विरक्ती व्हावी, म्हणून त्या स्वगुण परीक्षा नावाच्या 3ऱ्या दशकामध्ये पहिल्या जन्म दुःख निरूपण नावाच्या या समासाची योजना समर्थांनी केली असावी असं या ठिकाणी वाटतं. असो, माझा वेळ आता संपलेला आहे. या ठिकाणी मला आपण सर्वांनी या समासावर निरूपण करण्याची, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे निरूपण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः भोंग काका असतील, क्षीरसागर काका असतील, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी जे चांगलं आहे, जे सिद्धांत म्हणून शास्त्रांनी सांगितले आहेत, ते माझ्या सद्गुरूंची देणगी आहे. आणि जे दृष्टांताद्वारे काही वेगळे शब्द आले असतील, काही वाईट शब्द आले असतील, ते माझ्या स्वतःच्या बुद्धीचा दोष आहे. तो आपण मला मोठ्या मनानं त्यावर क्षमा करून या ठिकाणी झालेली सेवा समर्थ रामदास स्वामींच्या चरणी, या दासबोधाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो.